प्रार्थनेविषयी देवाचे महान सेवक स्पर्जन यांचे मत असे, खरी प्रार्थना म्हणजे केवळ मानसिक व्यायाम किंवा आवाजाची कामगिरी नाही, ती त्यापेक्षा खूप गहन आहे. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्मात्याशी तो आध्यात्मिक व्यवहार आहे. काय आपल्या प्रार्थनांमध्ये आपण असा अनुभव घेतला आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानव जरी देवाला पाहू शकत नाही तरी देखील प्रार्थनेच्या द्वारे मानव नक्कीच देवाशी संधान साधू शकतो. असे म्हटले जाते की प्रार्थना ही मनुष्याला देवाबरोबर जोडणारी असते. मानव आणि देवामधील तो एक अदृश्य पूल असतो. आणि विशेष म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला एक विलक्षण असे महत्त्व देखील आहे. म्हणूनच कदाचित बायबलमध्ये असे वचन आहे की निरंतर प्रार्थना करा. आज आपण स्वतः येशूने आपल्या पित्याजवळ किंवा पित्याला संबोधून जी प्रार्थना केली होती त्याविषयी अभ्यास करणार आहोत. ही प्रार्थना येशूने कधी केली, कशी केली, या प्रार्थनेचे महत्त्व काय, इत्यादी अनेक गोष्टी आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे अध्ययन आपण 2 भागात करणार आहोत. आजच्या भागात आपण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 17 यातील पहिल्या 5 वचनांचे अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 17व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. पवित्र शास्त्र बायबलमधील विलक्षण अशा अध्यायामधील एका अध्यायाकडे आता आपण पाहणार आहोत. जरी ही प्रार्थना वाचण्याकरिता आम्हाला फक्त 3 मिनिटं लागतात, तरी श्रोत्यानो, ही प्रार्थना पवित्र शास्त्र बायबलमधील सगळ्यात मोठी प्रार्थना आहे. लोकांच्या मध्ये करण्यात येणाऱ्या प्रार्थनेचा हा एक इशारा आहे. जर आपण जे आपणाला सांगायचे आहे ते 3 मिनिटात सांगू शकत नाही, तर आपणाजवळ सांगण्यासारखे फार अधिक असते. मला वाटतं श्रोत्यानो, लहान प्रार्थना ज्या मुद्देसूद विषयाला अनुसरून असतात त्या लांब प्रार्थनांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात. अनेक लोकांना सवय असते की ते मुद्देसूद प्रार्थना करीत नाहीत, विषयाला धरून प्रार्थना करीत नाहीत, परंतु फार लांबलचक अशा प्रार्थना करतात. मला आठवतं श्रोत्यानो की एकदा आम्हाला प्रवासाला निघायचे होते आणि आमच्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती होते. त्यांना आम्ही प्रवासासाठी प्रार्थना करण्यास विनंती केली. त्यांनी प्रवासाकरिता प्रार्थना तर केली, पण त्यासोबतच सर्व कुटुंबांकरिता आणि त्या कुटुंबातील लेकरांकरिता, सर्वांच्या कामाकरिता, तब्येतीकरिता त्यांनी फार लांबलचक अशी प्रार्थना केली. आणि परिणाम काय झाला, तर आमची गाडी सुटली. आणि गाडी सुटल्यामुळे नंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन आम्हाला जी ट्रेन पकडायची होती ती सुद्धा आमची चुकली. आणि पूर्ण प्रवास आम्हाला फार त्रासामध्ये करावा लागला. म्हणून श्रोत्यानो, आमच्या प्रार्थना मुद्देसूद विषयाला अनुसरून असायला हव्यात. वरच्या खोलीतील संभाषण हे जणू शिडीवर चढण्यासारखे किंवा पहाडावर चढण्यासारखे आहे, ज्याचा अत्युच्च शिखर ह्या प्रार्थनेद्वारे गाठण्यात आलेला आहे. अनेक अभ्यासकांनी ह्या अध्यायाबद्दल काय म्हटले ते मी आपणाला सांगू इच्छिते. मॅथ्यू हेनरी ह्यांनी म्हटले की ह्या पृथ्वीवर उच्चारण्यात आलेल्या पूर्ण व सांत्वना देणाऱ्या संभाषणानंतर देण्यात आलेली ही प्रार्थना अतिविलक्षण अशी प्रार्थना आहे. मार्टिन लुथर ह्यांनी म्हटले की ही हृदयातून निघालेली उत्साहाने भरलेली प्रार्थना मापता न येण्यासारखी आहे. तो त्याच्या हृदयाच्या खोलीला आमच्या संबंधी आणि पित्यासंबंधी उघडून बाहेर ओतीत आहे. हे फार प्रामाणिक आणि साधे वाटते श्रोत्यानो, परंतु फार गहन, अत्युच्च आणि रुंद आहे. त्यापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही. हीच प्रार्थना आहे जी जॉन नॉक्स ह्यांनी
आपल्या जीवनात पुन्हा आणि पुन्हा वाचले. जेव्हा ते मृत्यूशय्येवर होते, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना विचारले की मी आपणासाठी पवित्र शास्त्रातून काय वाचू? त्यांनी म्हटले, योहानाचा 17वा अध्याय तू वाच. अशाच प्रकारे अनेक लोक ज्यांनी हा अध्याय जीवनामध्ये पुन्हा आणि पुन्हा वाचला, त्यांच्याविषयी आम्हाला अशा प्रकारे वाचायला मिळते. डॉक्टर फिशर ह्यांनी छळाला बळी पडण्यापूर्वी ह्या वचनाचा शेवटला भाग वाचला होता. हा वचनांचा फार महत्वाचा महान भाग आहे. मी स्वतःला ह्या प्रार्थनेविषयी सांगण्याकरिता अयोग्य समजते. श्रोत्यानो, प्रभू येशूची आमच्यासाठी करण्यात आलेली मुख्य याजकीय मध्यस्थीची ही प्रार्थना आहे. हे पिता आणि प्रभू येशू ख्रिस्तामधील संभाषणाचे प्रगटीकरण आहे, जे निरंतर त्यांच्यामध्ये चालू होते. प्रभू येशूचे संपूर्ण जीवन प्रार्थनेने भरलेले जीवन होते. त्याने आपल्या सेवेची सुरुवात एकांत स्थळी प्रार्थनेसाठी जाऊन केली. अनेकदा तो डोंगरावर गेला. पूर्ण रात्र त्याने तेथे प्रार्थनेमध्ये घालवली. लक्षात घ्या श्रोत्यानो, की प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान मध्यस्थ आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी आज सुद्धा प्रार्थना करीत आहे. जर आज सकाळी आपण प्रार्थना करण्यास विसरला असाल, तरी तो आपणाकरिता प्रार्थना करण्यास विसरला नाही. त्याने आज सकाळी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. ज्या प्रकारे तो प्रार्थना करतो, त्या प्रकारे परमेश्वराने त्याची प्रार्थना नेहमीच ऐकली आणि उत्तर दिले. परमेश्वर माझ्यासुद्धा प्रार्थनेचे उत्तर देतो. परंतु ज्या प्रकारे मी प्रार्थना करते, त्या प्रकारे तो नेहमीच उत्तर देतो असे नाही. कधीकधी तो माझ्या प्रार्थनेचे उत्तर नाही म्हणून सुद्धा देतो. तर कधी अगदी वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या वेळी जे मी मागितले होते ते तो पूर्ण करतो. तरी सुद्धा प्रभू येशूने म्हटले, योहान कृष्णवर्तमान 11वा अध्याय 41 आणि 42 वचनांमध्ये, यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हटले, हे बाबा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे, त्याच्याकरिता मी बोललो, ह्यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. आता श्रोत्यांनो, प्रभूची ही प्रार्थना आम्ही अभ्यासणार आहोत. येशू स्वतःसाठी प्रार्थना करतो. स्वतःसाठी प्रार्थना करणे स्वार्थाचे लक्षण नाही, हे आपण लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मी विश्वास करते की जेव्हा आम्ही परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये जातो, तेव्हा अवश्य आहे की आम्ही स्वतःचे अंतःकरण आणि जीवन परमेश्वराशी योग्य प्रकारे जोडावे. स्वर्गाशी आमचे तार, आमचे नाते जुळायला हवे. कोणतेही वाद्य वाजवण्यापूर्वी श्रोत्यानो, आम्ही त्याला स्वरामध्ये जुळवतो आणि हे फार आवश्यक असते. अन्यथा त्या वाद्यातून निघालेले स्वर बेसुरे राहतील. दुसऱ्यांकरिता प्रार्थना सुरू करण्यापूर्वी आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करायला हवी. हा स्वार्थीपणा नाही, तर एक आवश्यकता आहे. योहान कृष्णवर्तमान 17वा अध्याय आणि 1 वचन पहा काय सांगतं. ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे. पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. ह्या गोष्टी बोलल्यावर, आता कोणत्या गोष्टी बोलल्यावर हा प्रश्न आहे. 13वा अध्याय, 14वा अध्याय, 15वा अध्याय आणि 16वा अध्याय ह्या अध्यायातील गोष्टी बोलल्यावर आता तो शिष्यांशी बोलणे थांबवित आहे आणि तो पिता परमेश्वराशी बोलत आहे. जरी ह्या अध्यायात तो पिता परमेश्वराशी बोलत आहे, तरी तो त्यांच्या भल्यासाठी व आमच्या भल्यासाठी सुद्धा परमेश्वराशी बोलत होता. आज तो आमचा महान मध्यस्थ आहे. आम्हाला तो कशासाठी प्रार्थना करतो ह्याचे कदाचित नवल वाटेल. ही प्रभूची प्रार्थना जी तो पित्याजवळ करीत आहे, ती प्रार्थना आहे. श्रोत्यानो, पहाडी उपदेशामध्ये सुद्धा आम्ही एका प्रार्थनेविषयी अभ्यास केला. ती प्रभूची प्रार्थना नाही, ती त्याने शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आहे. जेव्हा येशू हे आमच्या पित्या म्हणून सुरुवात करतो, तेव्हा ती सर्व विश्वासणाऱ्यांसाठी देण्यात आलेली प्रार्थना आहे. हा त्याचा अर्थ आहे. येशू परमेश्वराला पिता असे वेगळ्या अर्थाने संबोधितो. पुनरुत्थानानंतर त्याने मरीला काय म्हटले होते आपणाला आठवतं का? योहान कृष्णवर्तमान 20वा अध्याय आणि 17व वचन पहा.
योहानकृत शुभवर्तमान 20 अध्याय आणि 17 वचन. तो म्हणतो, येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. दुसऱ्या शब्दात तो म्हणत आहे की मी तुझ्या पित्यापर्यंत अद्याप पोहोचलेलो नाही. जो नवीन जन्माद्वारे तुझा पिता आहे, तो माझा पिता आहे. त्रिऐक्यात माझे जे स्थान आहे, त्यामुळे तो माझा पिता आहे. अन्यथा श्रोत्यांनो, प्रभू येशूने ही प्रार्थना कदापि केली नसती. आमचे अपराध क्षमा कर, पापांची क्षमा कर, असे त्याने त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यामध्ये कुठलेच पाप नव्हते. तो ती प्रार्थना करू शकला नव्हता. तुम्ही व मी योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय हा मधील जी प्रार्थना आहे, ती कधीच करू शकत नाही. ही प्रभू येशूची प्रार्थना आहे. तो चालत असताना ही प्रार्थना करीत होता. ह्या ठिकाणी म्हटले आहे की त्याने स्वर्गाकडे दृष्टी लावली. ह्याचाच अर्थ की त्याचे डोळे ह्या प्रार्थनेच्या वेळी उघडे होते. अर्थातच श्रोत्यानो, आम्ही डोके खाली न झुकवता, डोळे न बंद करता सुद्धा प्रार्थना करू शकतो. चालताना, काम करताना, मोटर चालवताना सुद्धा आम्ही प्रार्थना करू शकतो. परंतु ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही सकाळची शांत वेळ प्रार्थनेत, पवित्र वचन वाचण्यामध्ये घालवू नये. अनेक लोक अशा प्रकारचं कारण सांगतात की आम्ही तर चालताना, उठताना, बसताना प्रार्थना करतो. परंतु श्रोत्यानो, नेहमीच अशा प्रकारचं कारण देऊन चालणार नाही. जो वेळ आम्ही परमेश्वराच्या संगतीमध्ये घालवायला हवा आणि पूर्ण लक्ष आम्ही त्याच्याकडे केंद्रित ठेवायला हवे, ती वेळ आमच्या जीवनामध्ये फार आवश्यक असते. परंतु जर आमची काही लाचारी आहे, तर परमेश्वराला माहीत आहे की आम्ही तशा प्रकारे वेळ घालवू शकत नाही. म्हणून चालताना, उठताना, बसताना, काम करताना आम्ही प्रार्थना करू शकतो, परंतु नेहमीच नाही. आता त्याची प्रार्थना लक्षात घ्या. तो अशा प्रकारे सुरुवात करतो, पित्या, ती वेळ आली आहे. आता कोणती वेळ आली आहे? ज्या वेळेला अनंतामध्ये निश्चित करण्यात आले, ती वेळ आली आहे. जेव्हा तो बोलत आहे, तेव्हाच ती वेळ आलेली आहे. कारण तो जगाच्या स्थापनेपूर्वी अर्पण करण्यात आलेला देवाचा कोकरा होता. त्याची व्यवस्था देवाने आधीच केलेली होती. परंतु ती वेळ आता आलेली आहे. स्मरण करा श्रोत्यानो, की जेव्हा काना येथील विवाहात त्याने आपल्या सेवेची सुरुवात केली, तेव्हा त्याच्या आईने त्याला येऊन म्हटले होते की त्यांच्याजवळील द्राक्षरस संपला आहे. त्याने तिला काय उत्तर दिले? माझे तुझ्याशी काय काम? माझी वेळ अजून आली नाही. परंतु आता वेळ आली आहे, जेव्हा तो तुमच्या व माझ्या पापांची खंडणी चुकवणार होता. ही ती वेळ आहे श्रोत्यानो, जेव्हा देवाची संपूर्ण सृष्टी परमेश्वराच्या त्या महान प्रेमाचे प्रदर्शन पाहणार होती. तुमचे आणि माझे पाप स्वतःवर घेऊन आमच्या जागी तो भयंकर मृत्यू, आम्हाला पापांपासून सोडवणाऱ्या मृत्यू, आमच्या जागी स्वतःचे प्राण देऊन त्याने पूर्ण केला. त्याने तो सहन केला आणि त्याने अशा प्रकारे ते प्रेम जाहीर केले आहे. आणि ही संपूर्ण सृष्टी ते प्रेम पाहणार होते. आणि तो येथेच संपणार नव्हता, परंतु पुनरुत्थानापर्यंत जाणार होता. वेळ आली आहे. तू पुत्राचे गौरव कर आणि पुत्र सुद्धा तुझे गौरव करेल. श्रोत्यानो, ख्रिस्ताचा मृत्यू परमेश्वर क्रूर आणि अन्यायी आहे म्हणून झालेला नाही, परंतु तो प्रेमळ पिता आहे, ज्याने जगावर प्रीती केली आणि स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला मानवजातीसाठी दिले, हे प्रगट करण्याकरिता की तो मानवावर खरोखर प्रेम करतो. नंतर पुत्राला मृत्यूतून उठवून पुन्हा स्वर्गात वापस तो घेणार होता आणि त्याला असे नाव देण्यात येणार होते, ते सर्व नावाहून श्रेष्ठ असून प्रत्येक गुडघा त्याच्या समोर झुकणार होता. तो म्हणतो की पुत्राचे गौरव कर व पुत्र तुझे गौरव करेल. खरोखर श्रोत्यानो, किती खोल असा अर्थ ह्या वाक्यात भरलेला आहे. दुसरं वचन सांगतं, जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. हे एक आश्चर्यजनक विधान आहे. त्याचा सर्वांवर अधिकार आहे. त्याने ह्या विश्वाची निर्मिती केली व प्रत्येक जण त्याच्या समोर नतमस्तक होतो.
तो सर्वांना त्याच्या अधीन करू शकतो. मंडळी, ही देवाने येशू ख्रिस्ताला दिलेली एक प्रेमाची देणगी आहे, म्हणून तो त्या सर्वांना अनंत जीवन देतो. श्रोत्यानो, जर देवाने मला निवडलेले लोक दाखविले असते, तर मी फक्त त्यांना शुभवर्तमान सांगितले असते. परंतु परमेश्वराने तसे केले नाही. त्याने म्हटले की जो कोणी येईल त्या सर्वांना हे अनंत जीवन प्राप्त होईल. सर्वांकरिता देण्यात आलेले हे आमंत्रण आहे. जर आपण त्याच्याकडे येणार नाही, तर आपणाजवळ त्याला देण्यासाठी कुठलीही सबब राहणार नाही. देवाने दिलेल्या देणगीचा आपण अवहेर केल्यामुळे आपण दोषी ठरल्या जाल. 3रं वचन पहा. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. काय निवडणुकीमुळे काही लोक बाहेर राहतील? नाही श्रोत्यानो. अनंत काळचे जीवन म्हणजे खऱ्या देवाला आणि येशू ख्रिस्ताला ज्याला त्याने पाठवले त्याला ओळखणे, त्याला जाणून घेणे होय. काय आपण आज खऱ्या देवाला आणि येशू ख्रिस्ताला जाणून घेण्याकरिता इच्छुक आहात? जर आपण इच्छुक आहात, आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात, तर मग आपण बाहेर राहू शकत नाही. आपण निवडलेल्यांपैकी आहात. तो त्या सर्वांना अनंत जीवन देतो, जे त्याचे आमंत्रण स्वीकारतात आणि त्या आमंत्रणाला अंतःकरणापासून प्रतिसाद देतात. ते स्वतःच्या स्वतंत्र इच्छेने ख्रिस्ताकडे येतात, जेणेकरून तो म्हणतो त्यांनी तुला ओळखावे. श्रोत्यानो, आपणाला किती ज्ञान आहे हे नाही, तर कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे हे महत्वाचे आहे. आपणाला कोणाविषयी माहिती आहे हे महत्वाचे आहे. श्रोत्यानो, काय आपणाला ख्रिस्ताविषयी माहिती आहे? नंतर त्याच प्रकारे आपला विश्वास किती आहे हे नाही, तर कोणत्या प्रकारचा विश्वास आपला आहे हे महत्वाचे आहे. एक गीत आहे ज्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे, फक्त विश्वास करा. फक्त विश्वास करा कशावर? फक्त एकावर विश्वास करा, प्रभू येशू ख्रिस्तावर. स्पर्जनने म्हटले, ख्रिस्तामध्ये जो तुमचा आनंद आहे तो तुमचे तारण करीत नाही, तर ख्रिस्त तुमचे तारण करतो. ख्रिस्तातला विश्वास नाही, जरी तो एक साधन आहे, तरी तारण करणारे ख्रिस्ताचे रक्त आणि ख्रिस्ताने केलेले कार्य होय. ख्रिस्तच आमचे तारण करणार आहे. श्रोत्यानो, एखाद्या व्यक्तीचा विश्वास चुकीच्या गोष्टींवर, वस्तूंवर किंवा व्यक्तीवर असू शकतो. आम्ही कशावर विश्वास ठेवतो हे महत्वाचे आहे. वचन आम्हाला सांगतं की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. श्रोत्यानो, आता विश्वास ऐकण्याने व देवाचे वचन ऐकण्याने येतो. देवाचे वचन काय सांगते? येशू आमच्या पापांसाठी मेला, पुरल्या गेला आणि पुन्हा जिवंत झाला. ह्या सर्व वास्तविकता आहेत. आमचे ह्या वास्तविकतांविषयीचे ज्ञान आणि विश्वासाविषयीचे ज्ञान आहे, त्यासाठी आमचा जो प्रतिसाद आहे तो महत्वाचा आहे. विश्वास ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणे आहे. अनंत जीवन परमेश्वराला व येशू ख्रिस्ताला जाणून घेणे आहे. येशू हे तारणारा म्हणून त्याचे नाव आहे आणि ख्रिस्त मसीहा ही त्याची उपाधी आहे. इस्रायलचा तो राजा आहे. त्याला जाणून घेणे म्हणजे त्याच्या कृपेत आणि ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढणे होय. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढत जातो, तेव्हा आम्ही पूर्ण आश्वासन प्राप्त करण्याच्या अवस्थेत पोहोचतो. हे आश्वासन ज्या व्यक्तीच्या जवळ नाही, ती व्यक्ती एकतर न तारलेली आहे किंवा ख्रिस्तामध्ये अगदी लहान बालक आहे. आम्हाला ह्या अवस्थेमध्ये पोहोचायचे आहे की आम्हाला हे माहीत करून घ्यायचे आहे, हे आश्वासन प्राप्त करून घ्यायचे आहे की आम्ही तारलेले आहोत. जे अनंत काळचे जीवन आहे ते जो खरा परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला जाणून घेणे होय. आणि हेच कारण आहे श्रोत्यानो, की परमेश्वराच्या पवित्र वचनाचे अध्ययन करणे आमच्यासाठी इतके महत्वाचे आहे. आज अनेक लोक जगामध्ये असे आहेत की त्यांना अद्यापही खात्री नाही की त्यांचे तारण झालेले आहे, कारण ह्या आश्वासनामध्ये ते वाढलेले नाहीत, त्या स्थितीपर्यंत ते पोहोचलेले नाहीत आणि त्यांना हे आश्वासन अद्यापही खात्री देत नाही की ख्रिस्ताने त्यांचे तारण केलेले आहे. जर श्रोत्यानो,
आज आपली अशी अवस्था आहे, जर आपण ख्रिस्तामध्ये अजूनही बालकच आहात किंवा आपण न तारलेले आहात, अजूनही त्या विश्वासापर्यंत आपण पोहोचलेले नाही, तर ख्रिस्त आपणाला बोलावित आहे. 4थं वचन सांगतं, जे काम तुम्हाला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. होय श्रोत्यानो, जरी अद्यापही येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळला गेला नाही, तरी त्याला आता पूर्ण खात्री आहे की ते कार्य त्याने पूर्ण केले आहे. कारण त्याला आता तो विजय प्राप्त झालेला आहे. ते आश्वासन त्याला प्राप्त झाले आहे की जे कार्य पित्याने मला दिले ते मी पूर्ण केले आहे आणि पित्याचे गौरव केले आहे. 5वं वचन, तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. खरोखर श्रोत्यानो, ही जी प्रार्थना प्रभू येशूने स्वतःसाठी केली आहे ती खरोखर फार महान अशी प्रार्थना आहे. तो म्हणतो की बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. मला खात्री आहे श्रोत्यानो की ह्या प्रार्थनेच्याद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त होत आहे आणि परमेश्वर नव्याने आपणाशी बोलत आहे. ह्या प्रार्थनेविषयी, ह्या वचनाविषयी जे 5वं वचन आत्ताच आपण वाचलं त्याविषयी आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, वधस्तंभावर जाण्यापूर्वी येशूने केलेली ही प्रार्थना होती. आजच्या वचनांनुसार येशूने ही प्रार्थना स्वतःसाठी केली होती. तरीही तो पित्याच्या बरोबरीने आणि समानतेने गौरव आणि अधिकाराने बोलला. एक महत्त्वपूर्ण गोष्ट त्याने सांगितली, ती म्हणजे सार्वकालिक जीवनासाठी मनुष्याने ख्रिस्ताला ओळखणे आवश्यक आहे. कारण ख्रिस्तच हा मार्ग आहे जो आम्हाला पित्यापर्यंत पोहोचवितो. काय आमचा विश्वास आम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाणार आहे? जर नसेल तर आज आम्हाला स्वतःला बदलण्याची गरज आहे. काय आपली तयारी आहे? आपण आत्मपरीक्षण करू आणि प्रार्थनेचा हा पूल अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करू. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझ्या चरणापाशी येणं आमच्यासाठी आशीर्वाद आहेत. आज ज्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस, तू आम्हाला शिकवलेला आहेस, आमचं जीवन त्याच्याद्वारे बदलून जावं यासाठी प्रभूजी आम्ही ते स्वीकारलेलं आहे. प्रभूजी, आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे प्रभूजी, तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श करून आशीर्वादित कर. होय प्रभूजी, तुझ्याबरोबर बोलणं म्हणजे प्रार्थना आहे. आमचं जीवन प्रार्थनेशील असावं म्हणून आमची विनंती आहे. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे अनेक वेळा आम्हाला तुझ्याशी बोलता येत नाही. कसं बोलावं, कशी प्रार्थना करावी असा प्रश्न आमच्यासमोर असतो. परंतु आमची विनंती आहे परमेश्वरा, आमचं हे उणंपण तू काढून टाक. या अशक्तपणामधून तू आम्हाला बाहेर काढ. आणि प्रभूजी, आम्ही प्रत्येकाने या प्रार्थनेच्याद्वारे तुझ्याशी बोलावं यासाठी तू आमच्यावरती कृपा कर. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तुझ्याबरोबर संधान साधलेलं होतं. होय प्रभूजी, आम्हाला देखील या गोष्टी करण्यासाठी तू सहाय्य कर. आम्हाला ठाऊक आहे सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस आणि म्हणून याही गोष्टी तू आम्हाला देणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त जो म्हणतो, जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल ते मी तुमच्यासाठी करीन, त्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.